नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजचा जो काही आपला व्हिडिओ असेल तर थंबनेल पाहिल्याच्या नंतर तुम्हा सर्वांच्या लक्षात आलं असेल की व्हिडिओ कशावर होणार आहे। ओके, तर मित्रांनो, काल जो काही आपण बेबी व्हिडिओ या ठिकाणी टाकला होता तर त्याच्यामध्ये जो काही आपल्या बेबीचा चेहरा होता किंवा जे काही इफेक्ट्स चेहऱ्याला दिले होते तर ते कसे क्रिएट करायचे हा भरपूर जणांचा प्रश्न होता। तर त्याचंच उत्तर जे काही असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी कव्हर अप करून सांगणार आहे। ओके मित्रांनो, जे काही इफेक्ट असेल तर तो आपण 2 मिनिटांमध्येच देणार आहोत। त्याच्या आधी काल एक आपला व्हिडिओ आला होता, तो व्हिडिओ आणि सोबतच त्याच्या आधी एक आपण बर्थडेचा व्हिडिओ टाकला होता। जर तुम्ही दोन्ही व्हिडिओ जे पाहिले नसतील तर दोन्ही व्हिडिओज तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता। दोन्ही व्हिडिओच्या जे काही लिंक्स असतील ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या ठिकाणी दिलेला आहे। ओके, आणि मित्रांनो, उद्या जो काही आपला व्हिडिओ येणार आहे तर तो फ्लेक्स राहणार आहे आपला प्रिंटिंगचा। तर त्याच्यामध्ये 10x20 ची जी काही साईज असेल ती साईज घेऊन तुम्ही तुमचा जो काही बॅनर असेल तो कसा क्रिएट करू शकता आणि सोबतच प्रिंटिंगसाठीच्या ज्या काही लागणाऱ्या गोष्टी असतील त्या सर्वांची माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये राहणार आहे। जर तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर आता चॅनलला सबस्क्राइब करू नका। खाली जे तुम्हाला लाल रंगाचं बटन दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा आणि सोबतच बाजूला दिसत असलेलं घंटीचा आयकॉन सुद्धा दाबायला विसरायचं नाही आहे। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला थोडंसं एक काम करायचं ते म्हणजे तुम्हाला जायचं इंस्टाग्रामला आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपलं जे काही पेज असेल तर हे पेज या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर स्क्रीनवर ओपन केलेला तर याच्यामध्ये या ठिकाणी भरपूर सारे मी पोस्ट वगैरे टाकत असतो। तर तुम्ही या सर्व पोस्ट या ठिकाणी चेकआउट करू शकता आणि सोबत तर लाईक वगैरे सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता। ओके, अशा प्रकारचे जे काही पोस्ट असतील हे मी या ठिकाणी टाकत असतो, तुम्ही सर्व या ठिकाणी काय करू शकता, चेकआउट करू शकता। ओके, तर मित्रांनो, आता जे काही आपल्याला करायचं असेल तर ते करण्यासाठी आपल्याला लागणार आहे आपले जे काही पिक्सार्टचं ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशन। ओके, तर सध्याच्याला मी या ठिकाणी काय करतोय, माझं जे काही वायफाय असेल आणि सोबतच जे काही इंटरनेट कनेक्शन असेल दोन्ही मी या ठिकाणी बंद केलेलं आहे। तुम्हाला सुद्धा सेम असंच करायचं नाही, त्या ठिकाणी भरपूर सारे ॲड्स लागतात। ओके, तर सिम्पली तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, पिक्सार्टचं जे काही ॲप्लिकेशन असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे। घेतल्याच्या नंतर इथं स्टार्ट एडिटिंग नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर एडिट फोटो नावाच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर जो काही इंटरफेस असेल तर तुमच्या पुढे या ठिकाणी येऊन जाणार आहे। तर तुम्हाला या ठिकाणी ब्लँक बॅकग्राऊंड जे काही असेल तर ते या ठिकाणी घ्यायचं आहे। कलर चूज करताना सुद्धा तुम्हाला सेम या ठिकाणी तेच घ्यायचं आहे। घेतल्याच्या नंतर अशा पद्धतीचा जो काही साईज असेल ती साईज या ठिकाणी तुम्हाला येणार आहे। तर कस्टम करण्यासाठी टूल्सवर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर क्रॉपवर जायचं आहे, त्याच्यानंतर 3:4चा जो काही रेशो असेल हा तुम्हाला घ्यायचा आहे। घेतल्याच्या नंतर राईट क्लिक करायचं आहे। राईट क्लिक केल्याच्या नंतर पुन्हा एकदा तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे, रिसाईजच्या ऑप्शनवर जायचं आहे आणि इथं जी काही साईज दिली असेल तर ही तुम्हाला खोडायची आहे आणि सिंपल तुम्हाला या ठिकाणी 5000 सेट करायचं आहे। 5000 टाकल्याच्या नंतर रिसाईजच्या ऑप्शनवर क्लिक करा, इथं खाली एक तुम्हाला या ठिकाणी साईज येऊन जाईल। ओके, तर या ठिकाणी साईज आली होती 3000। जसे मी 3000 या ठिकाणी पुट करतोय, विड्थ पुट केल्याच्या नंतर जी काही हाईट असेल ती हाईट आपोआप या ठिकाणी येणार आहे। आल्याच्या नंतर रिसाईजच्या ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा जो काही कॅनव्हास असेल तो कॅनव्हास या ठिकाणी सेट करून घ्या। कॅनव्हास सेट झाल्याच्या नंतर ॲड फोटोच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर जे काही 2 पीएनजीज असतील ओके तर ते या ठिकाणी मी काय करणार आहे, ॲड करणार आहे। कालचा जो तर मित्रांनो, आपला जो काही पिंज असेल तो पिंज या ठिकाणी आलेला आहे। पिंज आल्याच्या नंतर आपल्याला त्या पिंजवर क्लिक करायचं आहे आणि साईडला जायचं आहे। साईडला गेल्याच्या नंतर इथे एक तुम्हाला इफेक्ट्स नावाचं ऑप्शन दिसेल, तर सिम्पली याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर इफेक्ट्सच्या बाजूला तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट नावाचं एक ऑप्शन दिसत असेल, याच्यावर सिम्पली क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर साईडला स्क्रोल करून टाका आणि सर्वात शेवटून 3 नंबरला तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट अँड HDR असं नावाचं एक ऑप्शन दिसत असेल, तर सिम्पली तुम्हाला ह्या बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर जो काही इफेक्ट या ठिकाणी आला असेल हा जर तुम्हाला चांगला वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली यूज करू शकता किंवा तुम्हाला जर काही याच्यामध्ये कस्टम चेंजेस करायचे असतील तर खाली 3 लाईन दिसत असतील, त्या 3 लाईन्सवर तुम्ही क्लिक करू शकता। क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला ब्लर, अनशार्पन आणि फेड नावाचे 3 ऑप्शन्स या ठिकाणी मिळून जातील। तर तिन्हीचा उपयोग अलग अलग पद्धतीने होतो, तर मी या ठिकाणी सांगून काही फायदा नाही आहे। ज्यावेळेसला तुम्ही स्वतः करसाल त्यावेळेसला तुमच्या सर्व गोष्टी या ठिकाणी लक्षामध्ये येणार आहेत। ओके, सोबतच हा ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट अप्लाय करते जो तुम्हाला थोडंसं ऑइल पेंट इफेक्ट या ठिकाणी अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी मल्टिप्लाय नावाचा जो ऑप्शन असेल तर त्याच्यावर या ठिकाणी क्लिक करू शकता। तर एका क्लिकमध्ये तुमचा जो काही चेहऱ्याचा इफेक्ट असेल तो थोडासा बदललेला तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल। ओके, आता दोन्हीपैकी तुम्हाला जो कोणता द्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, यूज करू शकता। सध्या तरी मी या ठिकाणी तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट सांगितलं तर मी ब्लॅकवर या ठिकाणी क्लिक केलेला आहे। त्याच्यानंतर इथून तुम्हाला काय करायचं, राईट क्लिक करायचं आहे। राईट क्लिक केल्याच्या नंतर हा इमेज तुम्हाला अशाच पद्धतीने घ्यायचा आहे। घेतल्याच्या नंतर इथं तुम्हाला साईडला जायचं आहे। परत एकदा कात्रीच्या आयकॉनच्या बाजूला तुम्हाला ॲडजस्टमेंट नावाचं एक ऑप्शन दिसेल, तर या ॲडजस्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर जे कॉन्ट्रास्ट असेल हे तुम्हाला या ठिकाणी मायनस करायचं आहे, तर मायनस या ठिकाणी तुम्ही 45 करू शकता। त्याच्यानंतर जी क्लॅरिटी असेल ती क्लॅरिटी तुम्हाला इन्क्रीज करायचं आहे। तुम्हाला किती करायचं आहे काय नाही ते तुम्ही तुमच्या पद्धतीने या ठिकाणी करू शकता। त्याच्यानंतर इथे हायलाइट नावाचं ऑप्शन असेल तर हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, इन्क्रीज करू शकता। त्याच्यानंतर जे शॅडो असेल ते शॅडो तुम्हाला या ठिकाणी थोडीशी काय करायचं, मायनस करायचं। ओके, तर हे सर्व जे काही चेंजेस असतील 3-4 केल्याच्या नंतर तुमचा जो काही इफेक्ट असेल तो इफेक्ट अजून या ठिकाणी चांगला दिसणार आहे। ओके, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय तर जे काही इफेक्ट असेल तो कशा पद्धतीने बसलेला आहे। आता मी या ठिकाणी राईट क्लिक करतोय। आता राईट क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही तुमचा जो काही इमेज असेल तो इमेज परत एकदा झूम करून या ठिकाणी बघू शकता। तर गोटच फाटत नाहीये, काही
नाही, एकदम क्लॅरिटीमध्ये जो काही इफेक्ट असेल तो आपला बसून या ठिकाणी गेलेला आहे. ओके मित्रांनो, सेम तुम्हाला अशाच पद्धतीने या ठिकाणी जे काही पिंजेस असेल तर पिंजेस या ठिकाणी तयार करून ठेवायचे. बाकी याच्या ठिकाणचा जे काही स्ट्रक्चरचा पार्ट होता तर तो स्ट्रक्चरचा पार्ट मी तुम्हाला उद्याच्याला सांगणार आहे. तर त्या व्हिडिओसाठी तयार राहा. आणि आजचा जो काही व्हिडिओ असेल तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठेही कसल्या पद्धतीचे प्रॉब्लेम वाटले असेल तुम्हाला सरळ सरळ कमेंट बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअपला आपले ग्रुप दिलेले आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मेसेज करू शकता, किंवा त्याच्यापेक्षा सोपं काम तुम्ही मला इंस्टाग्रामला जाऊन सुद्धा मला मेसेज या ठिकाणी करू शकता. ओके बाकी मित्रांनो, कालचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर लेफ्ट साईडला तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल आणि समजा त्याच्या आधी आलेला राईट साईडचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी क्लिक करून चेकआउट करू शकता. बाकी मित्रांनो, आपण थांबूयात आजच्या व्हिडिओमध्ये, या ठिकाणीच भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.